तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे म्हणून ओंकार ग्राफिक डिझाईन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला केला म्हणून. आज आपण व्हिडिओ केलेला म्हणून तुम्हाला माहिती असेल, गुढीपाडव्यानिमित्त आपण काय केले म्हणून कडक बॅनर डिझाईन केलेली आहे, जे तुम्हाला दिसते भाऊनो. फोटोशॉप व PLP फाईल अशा दोन तुम्हाला फाईल भेटणार आहे भाऊनो. ऑलरेडी आपण इंस्टाग्रामवरती पोस्ट अपलोड केलेली आहे, नसेल पाहिली तर जाऊन चेक करून घ्या. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला PLP व PSD फाईल भेटणार आहे. त्यासाठी काय करायचं, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. एकदम कडक आणि ट्रेंडिंगला असणारा बॅनर आपण डिझाईन करत असतो भावनो, तेच मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. त्यासाठी काय करायचं, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ओके भाई, काय काही प्रॉब्लेम असल्या कारणाने भावनो व्हिडिओ मी करत नाही आहे, कारण की बॅकग्राऊंडला आवाज वगैरे इथे भरपूर आहेत माझ्या घराच्या बाजूला, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जेव्हा मला वेळ भेटला तेव्हा भावनो मी तुम्हाला व्हिडिओ करून मी प्रोव्हाइड करतोय. ओके, तर इथे बघू शकता बॅकग्राऊंडला आपण काय केलं, एक ऑरेंज कलरचा म्हणजे जे काय असतं ना भावनो, तुम्हाला काय सांगून देतो आता, ऑरेंज कलर आपण एक ॲड केला आहे. त्याच्यानंतर इथं वरती येतो, वरती याच्यानंतर एक टेक्चर आहे, बघू शकता तुम्हाला एकदम असा स्मोक सारखा एकदम टेक्चर आहे आपल्याजवळ, त्याला आपण ओव्हरलॅप म्हणजे मारलेला आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसतं, आता काय दिसतंय हे बघू शकता, जे आपण काय म्हणतो ते भिंत असते. ओके, जी आपली विंडो टाईप अशी भिंत असते म्हणून, ती आपण एक JPG आपण ॲड केलं आहे. JPG आता कुठून घेतो, पिंटरेस्ट, सगळं पाहून पिंटरेस्टवरती भेटतं. आणि एकदम कडक जे जे तुम्हाला पाहिजे ना बॅकग्राऊंड सर्व पिंटरेस्टला भेटून जाईल, फक्त तुम्हाला शोधता आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता, हे काय दिसतंय तुम्हाला, हा जो आहे, हा आपण काय केलं, एक ब्रश मारलाय. कोणता ब्रश आहे भावनो, नॉर्मल आपण एक म्हणजे एका साईडनं पर्पल कलरचा ब्रश मारलाय. हा झालेला आपला बॅकग्राऊंड. भावनो हे विचार पण नव्हता केला भावनो असं बॅनर बनेल. ओके, असं बॅनर बनलेलं आहे, लक्षात घ्या. मी काय काय बनवलंय, काय काय केलं त्याच्यात ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. ओके, त्याच्यानंतर सिम्पल जो आपण खाली इमेज घेतलाय त्यालाच आपण कॉपी करून इथे वरती घेऊन आलो. इथे तुम्हाला दिसते बघू शकता, आणि तो ह्या साईडला ॲडजस्ट केलेला आहे. कशावरती, इथे बघू शकता, मी ऑफ करतो. हा जो पर्पल कलरचा आपण शेप म्हणजे काय दिला म्हणू शकतो, बॅकग्राऊंड आहे, त्याच्यावरती आपण इथे ॲड केला. ही वरती लेअर आहे, लेअरवरती आपण डिलीट करून टाकूया, जी काही कामाची नाही आहे. ओके, आता मेन मुद्दा आपलं जे आहे गुढी. ओके, इथे बघू शकता गुढीपाडवा. आता ही जी गुढी आहे ना, एकदम कडक बॅकग्राऊंडला पण सूट होते, एकदम नातकुला, जी मी बॅकग्राऊंड प्रमाणे गुगलवरूनच घेतले. ओके, असं नाही की कुठून घेतले नाही आहे, गुगलवरून घेतले. त्याच्यानंतर इथं बघू शकता, त्याला पाठीमागे आपण थोडं इफेक्ट वगैरे मारलेले आहे, जे तुम्हाला दिसते भावना. ओके भावना, व्हिडिओ करायला काही नाही आहे, फक्त इथे जरा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे व्हिडिओ करायला प्रॉब्लेम येतो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता, सेम डुप्लिकेट आपण म्हणजे तिची इथं कॉपी केलेली आहे, कारण की आपल्याला ती पुढे चांगली दिसेल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला शायरी. ओके, शायरी पण आपण यामध्ये ॲड केले, बघू शकता बॅकग्राऊंड तुम्हाला कसं दिसतंय. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं, तुम्हाला PLP फाईल भेटणार आहे. त्यासाठी व्हिडिओमध्ये भावनो पासवर्ड आहे, पासवर्ड बोलून सांगितलेला असतो, लक्षात घ्या. ओके, पासवर्ड हा बोलून सांगितलेला असतो, त्यासाठी व्हिडिओ स्किप करून बघू नका, कुठेही असू शकतो पासवर्ड. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हिंदू नववर्ष, हा भावनो नवीन फॉन्ट आहे इन्फिनिटीचा, तो आपण ॲड केला आहे. त्याला ग्रेडन कलर दिलेला आहे गोल्डनमध्ये. ओके, नंतर पुढे इथे बघू शकता, आता काय असणार आहे, आपण हे सर्व जे म्हणजे जे काय जे शुभेच्छा वगैरे असेल ना म्हणून, ते आपण इथे ॲड करूया. इथे बघू शकता आपण ही वरून गोंड्यांची जी माळ असते भावना, जी तुम्हाला दिसते. ओके, फुलं वगैरे आपण यामध्ये ॲड केले, इथे दिसत असेल तुम्हाला, बघू शकता. फुल एडिटेबल भावनो PSD फाईल असणार आहे. व्हिडिओमध्ये पासवर्ड 3 स्टेपमध्ये मी बोलून सांगणार आहे. ओके, हे झालेलं भावनो पूर्ण एकदम म्हणजे एकदम जे जे आपल्याला मटेरियल ॲड करायचं आहे ते आपण यामध्ये ॲड केले आहे. टेक्स्टसाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यानंतर अजून आपण हा जो गोल्डनचा आहे लेन्स आहे भावनो. ओके, हे लेन्स आपण यामध्ये ॲड केले, जे तुम्हाला दिसते. ओके, गुढीपाडव्याच्या वरती, जेणेकरून एकदम लुकआउट तुम्हाला दिसत असेल. ओके, पहिला पासवर्ड भावनो 25. ओके, त्याच्यानंतर पुढे सेम तसंच आपण ह्या इथे जी गुढी डुप्लिकेट केलेली भावनो, तिथे पण तुम्हाला तेच करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे येऊया. पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता, आता हा जो बॅकग्राऊंड आहे, त्या बॅकग्राऊंडवरती पण आपण बघू शकता Ctrl Z मारतो. ओके, तुम्हाला इथे दिसेल, हा जो बॅकग्राऊंड आहे ना, त्या बॅकग्राऊंडवरती पण आपण एक म्हणजे जो स्क्रीनसारखा जो आहे इफेक्ट, तो आपण इथे प्रोव्हाइड केला आहे. इथे बघू शकता कोपऱ्यामध्ये जो तुम्हाला इथे दिसतोय, त्याला आपण लेन्स म्हणतो. ओके, लेन्सचा वापर करून आपण ते करत असतो. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता पुढे गेल्याच्यानंतर आपली जी शायरी वगैरे असते ना, इथे बघू शकता, नवा कल्पूया आपण विश्वास, गुढी उभारू प्रेमाची, हे शायरी वगैरे आपण यामध्ये सेट केले दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे परत अजून एक लेन्स आहे, जी डबल आपण यामध्ये एडिट केलेली आहे. हिला वाटल्यास आपण डिलीट पण करू शकतो, असं काही नाही की आपल्याला ऑलरेडी एक आहे. डबल ठेवूया, याला लॉक मान घ्या. लॉक मारल्याच्यानंतर इथे शुभेच्छुकांचं आहे, इथे बघू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर हे सुनील शंकरराव शेळके जे काही शुभेच्छुक वगैरे असतील, जे तुम्हाला इथे दिसत आहेत भावनो. ओके, हा फॉन्ट आहे, नॉर्मल फॉन्ट नाही आहे,
फॉन्ट आपण कॅलिग्राफी म्हणजे जे डीजी फॉन्ट आहेत ना भाऊ ते आपण यामध्ये ॲड केलेत, जे तुम्हाला इथे दिसते बघू शकता. असं बॅनर आहे जे तुम्हाला एकदम कडकमध्ये मी प्रोव्हाइड करतो भाऊ. ओके, गुढी वगैरे बघू शकता. त्या गुढीला पण थोडा शॅडो वगैरे मारल्याच्या नंतर भाऊ तुम्हाला असा इफेक्ट एकदम माझ्या 3D टाईप दिसतोय. ओके, तुम्ही भाऊ याची PLP फाईल घेतली ना एकदम कडक बॅनर डिझाईन करू शकता. खाली शुभेच्छुकांमध्ये तुमचा फोटो वगैरे ॲड करायचा आहे. मेन मुद्दा राहिला आहे भाऊनो, हे सर्व आपण पहिलं मटेरियल ॲड करून घेतो. का करून घेतो? कारण की आपल्याला पोझिशन भेटते भाऊ, लक्षात घ्या. म्हणजे कोणती जागा कुठे आहे ते आपल्याला भेटून जाते, जेणेकरून आपल्याला समजतं की भाऊनो कुठे काय लिहायला पाहिजे आणि केवढं लिहायला पाहिजे. ओके, हा लोगो वगैरे लावला. त्याच्यानंतर इथे बघता गुढी पाडवा. ही जी आहे ना भाऊनो कॅलिग्राफी आहे. कॅलिग्राफी असते भाऊनो जी एकदा बनवलेली असते, तिला फॉन्ट नाही म्हणत. कॅलिग्राफी ही स्वतः हाताने ड्रॉ करून, जसं आपण ड्रॉइंग काढतो त्या प्रकारचं भाऊनो कॅलिग्राफी बनवलेली असते. स्ट्रोक दिलेला आहे तुम्हाला इथे दाखवून देतो. स्ट्रोक म्हणजे आउटलाईन आणि इंटर शॅडो मारलेला आहे येलो कलर. त्याच्यानंतर ग्रेडियंट कलर आहे पूर्ण फिल केलेला आणि ड्रॉप शॅडो दिलेला आहे हलका. ओके, असं बॅनर भाऊनो पूर्ण बॅनर डिझाईन तुम्हाला इथे दिसतंय. त्याच्यानंतर थोडं वरती आल्याच्या नंतर आपण याला काय केलेलं व्हायब्रन्स. ओके, तर भाऊनो दुसरा पासवर्ड भाऊनो 35 ओके, त्याच्यानंतर आता इथे पुढे जायचं. पुढे घ्यायच्यानंतर याला काय करायचं भाऊनो तुम्हाला दाखवून देतो. हे जे शुभेच्छुक आहे ना भाऊनो याला अनग्रुप करा, म्हणजे आपलं हाईड करायचं. हाईड केल्याच्या नंतर इथे शुभेच्छुक वगैरे पण आहे, त्याला पण असं हाईड करून टाका. आमदार वगैरे जे नाव आहे. ओके, काढल्याच्या नंतर तुम्ही आता याला कलर वगैरे चेंज करू शकता. आता समजा हे जे शेप आहे या शेपवरती क्लिक करा, इथे राईट क्लिक करून. ओके, हा शेप, त्या शेपला तुम्ही इथे कोणताही कलर आहे बघू शकता. हा त्या कलरवरती आपण एक काय सांगतो तुम्हाला, इथे एक ज्याला म्हणू शकतो एक ब्रश मारलेला आहे. आपला नॉर्मल ब्रश असतो ना भावनो, तो ब्रश मी इथे दिला आहे. कशाला? हा जो शेप आहे ना त्या शेपला मी ब्रश मारलेला आहे. कारण की का ब्रश मारलेला भावनो, तर हे जे शुभेच्छुकांचं जे असेल त्याला आपण एकदम कडक म्हणजे लुकआउट वाटेल. ओके, त्याच्यानंतर ही शायरी वगैरे तुम्हाला इथे दिसते. नॉर्मल बॅनर आहे जसं आपण बनवतो भावनो, फक्त एकदम कडक आणि एकदम क्रिएटिव्ह झालेलं आहे भावनो. लक्षात घ्या, विचार पण केला नव्हता की भावनो असं बॅनर बनेल. ओके, ही गुढी वगैरे बघू शकता. गुढीला आपण काय केलं, इरेस मारलेलं आहे. खाली जो दांडा वगैरे असतो तुम्हाला माहिती असेल. ओके, त्याला आपण हे इरेस मारलेलं आहे. एकदम कडकमध्ये भावने जे आहे ना सर्व एकदम आपण पूर्ण डिटेलमध्ये मी सांगत असतो. प्लस तुम्हाला PLP फाईल पण भेटणार आहे. PLP फाईलला पण भावनो सेम पासवर्ड असणार आहे. त्यासाठी पासवर्ड व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. ओके, पासवर्ड टाकूनच भावनो फाईल ओपन करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण एडिटेबल PST फाईल भेटेल. प्लस PLP फाईल पण भेटेल भावनो. बरेच जण भावनो विचारतात भावनो फाईल ॲड कशी करायची. ओके, तर भावनो तिसरा पासवर्ड भावनो 4040. ओके, चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकाशी डिझाईनसाठी व नवनवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी. आपल्या चॅनलवरती भावनो व्हिडिओ येत असतात, त्यासाठी नक्की फॉलो करून ठेवा. ओके, चाललं भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.